ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं वारं वाटते त्याच्याशी काही संबंध असेल असं वाटतं का? या विषयाचा व्हिडिओचा असेल ना, असेल कुठेतरी द्यायचे असेल, काही ठेवायचे असेल, काही द्यायचे असेल, असू शकतं. कारण ऑलरेडी काही लोकांनी हेलिकॉप्टरमधून मोठ्या जडच्या जड बॅगा दाखवलेल्या आहेत. ह्या बॅगा कशासाठी? तुम्हाला एक दिवसाचा प्रवास येतो, दोन आणि चार एवढ्या जड बॅगा कशाला? कपडे ठेवलेली घरगुती जे आपल्याला रोजचं सामान लागतं याची बॅग किती जड असते. आम्ही प्रवास करतो, पण यांच्या बॅगा दोन गाडला उचलत नाही. तर त्या बॅगमध्ये काय असतं? निवडणूक आयोग झोपलेलं आहे का? असं कोणी सांगितलं की जातानाच तपासणी व्हावी, येतानाही तपासणी करावी लागते? पण ही सत्ताधारी पक्षाची होत नाही. आमच्या काही आमदारांनी ते समोर आणलेलं आहे आणि मला असं वाटतं हे सगळे मार्ग असेच आहे. सर, तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही हे देखील सांगितलंय. मात्र काल पहिल्याच दिवशी 75,000 कोटीच्या पुरवठा मागण्या या सरकारने ठेवल्या आहेत. पुढे इतके मोठ्या पुरवठा मागण्या सरकारने ठेवल्या आहेत. ते पुरवणी मागण्या 75,000 कोटीच्या सरकारने ठेवल्या. आता मला असं वाटतं या पुरवणी मागण्यानंतर सरकारवर 10 लाख कोटीचं कर्ज होईल. कमी जास्त बजेटपर्यंत ते 10 लाख कोटीचं 100% होणार. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री परवाच बोलले, राज्य आर्थिक डबघाईला निश्चित आलं आहे, परंतु दिवाळखोर झालेलं नाही. याचा अर्थ काय? माझ्या खिशात एक खडकूही नाही, फक्त आता मी घरदार विकायचं बाकी आहे, असं त्याचा अर्थ आहे. असाच त्याचा अर्थ आहे. जे देवेंद्रजी परवा चहा पानाच्या कार्यक्रमानंतर बोलले की राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, परंतु राज्य दिवाळखोरीत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? डबघाईला म्हणजे काय आणि दिवाळखोरी म्हणजे काय? मलाही कळतं.